Hello students, welcome back to the S Chemistry YouTube channel. Right from the first lecture, we are talking about the regular arrangement of constituent particles in crystalline solid crystal. Right? Is there a regular arrangement throughout the crystal? The answer is no. Crystalline solid also have little irregular arrangement of constituent particles, and these irregularities in the crystalline solid is called as defect or imperfections. So in this lecture we try to discuss the defects or imperfections in crystalline solid. Okay, so in this lecture we try to discuss defects and its classification. So starting with first point, what is meant by defect? So defect is what? Look at this arrangement. बाळा तुम्ही प्रार्थनेला उभं राहिलाय आणि प्रार्थनेला सर्व मुलांच्या मधलं व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली असं म्हणूया आपण, राईट? व्हर्टिकली अँड हॉरिझॉन्टली बाळा डिस्टन्स कसा आहे? सेम आहे. सर्व मुलं आपापल्या जागेवरती उभे आहेत आणि ती अरेंजमेंट आहे. त्या अरेंजमेंटला म्हणायचं बाळांनो परफेक्ट. कसली अरेंजमेंट म्हणायचं? परफेक्ट. आणि दुसरा शब्द आहे बाळांनो आयडियल. परफेक्ट अरेंजमेंट, आयडियल अरेंजमेंट. पण काही मुलं असतात, ती काही मुलं शिक्षकांचं ऐकत नाहीत, सांगितलेल्या जागेवरती उभं राहत नाहीत. आणि मग बाळांनो हा जो पार्टिकल आहे, हा पार्टिकल इथं पाहिजे होता, त्यांना आपली जागा बदललेली आहे. हा विद्यार्थी, इथला विद्यार्थी इथं गेलेला आहे. म्हणजे काय झाली? इररेग्युलॅरिटी झाली. अरेंजमेंट व्यवस्थित नाही, विस्कळीत झाली. म्हणजे इररेग्युलर अरेंजमेंट झाली. क्रिस्टलाइन सबस्टन्स मध्ये इररेग्युलर अरेंजमेंट झाली. हा इथला पार्टिकल इथं जाऊन बसलेला आहे, उभा राहिलेला आहे. स्टुडंट इथं जाऊन उभा राहिलेला आहे. म्हणजे काय झाली? क्रिस्टलाइन सबस्टन्स मध्ये, सॉलिड क्रिस्टल मध्ये काय तयार झाली? इररेग्युलॅरिटीज तयार झाली. काय तयार झाली? इररेग्युलॅरिटीज तयार झाली. आता ही इररेग्युलॅरिटीज म्हणजेच काय? म्हणजेच बाळांनो दोष. मराठीमध्ये त्यालाच म्हणायचं बाळांनो डिफेक्ट किंवा इम्परफेक्शन्स. काय म्हणायचं? डिफेक्ट किंवा इम्परफेक्शन्स. सो व्हॉट इज मीन बाय डिफेक्ट, इम्परफेक्शन्स? डिफेक्ट म्हणजे काय? डिफेक्टची डेफिनेशन काय? अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल जी क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये असते त्याच्यामध्ये बाळांनो थोडंसं काय होणं? विस्कळीतपणा येणं, इररेग्युलॅरिटीज येणं. आणि मग आपण डेफिनेशन काय करणार डिफेक्टची? द इररेग्युलॅरिटीज इन द अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. द इररेग्युलॅरिटीज, हा एक पार्टिकल आणि हा एक पार्टिकल. द इररेग्युलॅरिटीज इन द अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स इन सॉलिड क्रिस्टल. सॉलिड क्रिस्टल म्हणावं लागेल तुम्हाला, कारण की आपण डिफेक्ट कोणामधले बघणार आहे? क्रिस्टलाइन सॉलिड मधले बघणार आहे. In solid crystal is called as defect or imperfection. Once again, the irregularities in the arrangement of constituent particles in solid crystal is called as defect or imperfections. आता पाहून हे डिफेक्ट का तयार होतात? Is defects are natural or artificial? मग आपला उत्तर काय असणार? ते आर्टिफिशियल असतात का नॅचरल असतात? Yes, they may be आर्टिफिशियल और नॅचरल. आता ते तयार कधी होतात? मग इथं बघा दिलेलं बघा, डिफेक्ट्स आर ऑकर ड्युरिंग क्रिस्टलायझेशन. ज्यावेळेला क्रिस्टलायझेशन होत असतं त्यावेळेला बघा काय तयार होतो? डिफेक्ट तयार होतो. आणि ड्युरिंग क्रिस्टलायझेशन कसं होतं बघा बघा, रेट ऑफ क्रिस्टलायझेशन इन्क्रीजेस, डिफेक्ट इन्क्रीजेस. रेट ऑफ क्रिस्टलायझेशन इन्क्रीजेस. तुम्ही क्रिस्टलायझेशन पटकन केलं तर प्रत्येक पार्टिकलला त्यांची जागा सापडत नाही आणि मग ते वेगळ्या जागेवरती जाऊन बसतात. आणि मग काय तयार होते? इररेग्युलॅरिटीज तयार होते. काय तयार होते? इररेग्युलॅरिटीज तयार होते. आणि मग बाळांनो त्याच्यामध्ये डिफेक्ट तयार होतो. म्हणजे ड्युरिंग क्रिस्टलायझेशनचा रेट जर जास्त असेल तर इनपरफेक्शन, डिफेक्ट्स सुद्धा प्रमाण कसं असेल? जास्त असेल. क्रिस्टलायझेशनचा रेट स्लो असेल तर डिफेक्टचं प्रमाण सुद्धा कसं असेल? कमी असेल. म्हणजे क्रिस्टलायझेशन होत असताना डिफेक्ट तयार होतो. मग सर तुमचं असं म्हणणं असणार, हा परफेक्ट क्रिस्टल आहे, आयडियल क्रिस्टल आहे, याच्यामध्ये डिफेक्टच नाहीये. पण बाळांनो याच्यामध्ये डिफेक्ट कधी नसणार आहे?
ओनली ॲट 0 केल्विन टेम्परेचर. जर टेम्परेचर फार कमी असेल म्हणजे किती असेल, ऍब्सल्यूट 0 टेम्परेचर असेल, म्हणजेच किती केल्विन असेल, 0 केल्विन टेम्परेचरला जर तुम्ही क्रिस्टलायझेशन कॅरीड आउट केलं तरच बाळांनो त्याच्यामध्ये डिफेक्ट 0 असू शकतो. 0 केल्विन पेक्षा जर टेम्परेचर जास्त असेल तर त्याच्यामध्ये 100% डिफेक्ट तयार होणारच. बाळांनो 0 केल्विन, इनपरफेक्शन, राईट, एंट्रॉपी, थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इथे येतो बा. जर तुम्हाला थर्मोडायनॅमिक्स माहित असेल, थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स माहित असेल, इट इज रिलेटेड टू इनपरफेक्शन्स, डिसऑर्डर, एंट्रॉपी, थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. त्यावेळेला आपण तो बघू. ओके, तर बा तुम्हाला काय कळलं की तुम्हाला डिफेक्ट 0 करता येऊ शकतो. क्रिस्टलायझेशन शुड बी कॅरीड आउट ॲट ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर. 0 केल्विन टेम्परेचरला तुम्हाला काय करावं लागेल, क्रिस्टलायझेशन तुम्हाला कॅरीड आउट करावं. इट इज आर्टिफिशियल. डिफेक्ट आर्टिफिशियल तयार करता येतात का किंवा आपण करतो का? येस, इंटेन्सली आपण बाळांनो आर्टिफिशियली डिफेक्ट तयार करतो. कारण की डिफेक्ट तयार केल्यामुळे प्रॉपर्टीज मॉडिफाय करता येतात, प्रॉपर्टीज बदलता येतात डिफेक्टमुळं, आणि म्हणून आपण स्वतःहून डिफेक्ट काय करतो, तयार करतो क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये. ओके, सो डिफेक्ट मे बी क्रिएटेड आर्टिफिशियली to modify the properties. Okay, and such defect is called as impurity defect, no doubt. Now defect बाळांनो कुठल्याही प्रकारचा असला, डिफेक्ट कुठल्याही प्रकारचा असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ प्लस प्रोटॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन मायनस, प्लसची संख्या जेवढी असते तेवढीच मायनसची संख्या असते, आणि प्लस मायनस एकत्र आणलं तर शेवटी काय होतं, 0 तयार होतं. जेवढे प्लस तेवढे मायनस इज इक्वल टू 0, प्लस मायनस इज इक्वल टू 0 बाळांनो असतं. आणि म्हणजे दे मेंटेन न्यूट्रॅलिटी इन ऑल टाइप ऑफ डिफेक्ट. डिफेक्ट कुठला का असे ना हे डोक्यात पाहिजे, नंतर ते आपल्याला लागणार आहे. डिफेक्ट कोणता का असे ना न्यूट्रॅलिटी कायम मेंटेन केली जाते. मग न्यूट्रॅलिटी म्हणजे तुम्हाला सांगितलं इक्वल नंबर ऑफ कटायन्स, इक्वल नंबर ऑफ अनायन्स, इक्वल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. न्यूट्रॅलिटी, these points are more important. Okay, so you must be remember it. Now what are the types of the defect? What are the types of the defect? इथं बाळा कुठलाही डिफेक्ट नाहीये. इथं मी डिफेक्ट तयार केला, हा पॉइंट मी इथं ठेवला, हा ऍटम मी इथं, म्हणजे इथल्या पॉइंट मध्ये बदलली रचना, इथल्या पॉइंट मध्ये रचना बदलली, म्हणजे डिफेक्ट कशामध्ये, अराउंड ए पॉइंट और अराउंड पॉइंट्स, देन इट इज कॉल्ड एज पॉइंट डिफेक्ट्स. मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पॉइंट डिफेक्ट? The irregularities around point in the arrangement of constant particles is called as point defect. Once again, the irregularities in the arrangement of constant particle around a point is called as point defect. If around a entire row, हा जर मी रो पूर्ण बदलला बानो, हा जर रो मी इकडे घेतला, असा घेतला, इकडे घेतला, इकडे 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 घेतला, ऍक्च्युली या लाईन वरती पाहिजे होते, मी ते पार्टिकल इकडे तिकडे घेतले, पूर्ण लाईनच मी विस्कळीत करून टाकली. कसला डिफेक्ट म्हणायचं मग त्यांना? लाईन डिफेक्ट म्हणायचं. कसला डिफेक्ट म्हणायचं? लाईन डिफेक्ट म्हणायचं. 3D बाळा तुम्ही पाहिला असेल लेक्चर, ते 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टंट पार्टिकल. मग त्याच्यामध्ये लेयर्स येतात, ए लेयर, बी लेयर, हेक्सागोनल, एबीसी एबीसी एबीसी, क्यूबिक क्लोज पॅक्ड. मग बाळा जे पूर्ण प्लेन आहे त्याच्यामधले पार्टिकल विस्कळीत केले तर प्लेन डिफेक्ट होतं. इरेग्युलरिटीज अराउंड ए पॉइंट, पॉइंट डिफेक्ट. Irregularities entire row, line defect, and irregularities in entire plane of atoms, then it is called as plane defect. So defects are of 3 types: point defect, line defect and plane defect. Out of which या टॉपिक मध्ये आपल्याला कोणता डिफेक्ट पूर्णपणे बघायचा आहे? नाव द डिफेक्ट इज पॉइंट डिफेक्ट. आपला फोकस कुठल्या डिफेक्ट वरती आहे? पॉइंट डिफेक्ट वरती आहे. अँड द पॉइंट डिफेक्ट अगेन इट इज क्लासिफाइड टू 3 टाइप: स्टॅचियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, नॉन स्टॅचियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट and impurity point defect. Stoichiometric point defect, non-stoichiometric point defect and impurity defect. Okay, so stoichiometric and non-stoichiometric याचा अर्थ काय तो आपल्याला बघायचा आहे.
स्टायचियोमेट्रिक आणि नॉन स्टायचियोमेट्रिक याच्यातला फरक काय आहे? आता बाळांनो स्टायचियोमेट्री म्हणजे काय? पाण्याचा तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे का? आहे. पाण्याचा फॉर्म्युला काय माहित आहे तुम्हाला? H2O. बरोबर आहे का? बंगालमध्ये जॉल, कन्नडमध्ये नीर, संस्कृतमध्ये अमृत, ग्रीकमध्ये ॲक्वापिरा, फ्रेंचमध्ये ऑर, केमिस्ट्रीमध्ये H2O, मराठीमध्ये पाणी. ओके. तर पाण्याचा फॉर्म्युला काय बघालो? पाण्याचा फॉर्म्युला आहे H2O. स्टायचियोमेट्रिक रेशो कसा आहे? 2:1 आहे. H2O.98 जर असा लिहिला तर तो झाला 2:2.98 झाला. म्हणजे हा झाला स्टायचियोमेट्रिक आणि हा झाला नॉन स्टायचियोमेट्रिक. अनदर एक्झाम्पल FeO. याचा रेशो कसा आहे? 1:1 फिक्स्ड आहे. इथं काय व्हॅरी झालाय, बदलतोय. इथं Fe, इथं लिहिला 1, O लिहिला 0.98, किती बनल्या? 95 लिहा, काय लिहा. जर बाळांनो केमिकल फॉर्म्युला ऑफ द कंपाउंड हॅज फिक्स्ड रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ऑक्सिजन, यांचा फिक्स्ड रेशो असतो, त्यालाच काय म्हणतात बाळांनो? स्टायचियोमेट्री म्हणतात. नॉन स्टायचियोमेट्री मध्ये फिक्स्ड रेशो मेंटेन केला जात नाही. केमिकल फॉर्म्युला ऑफ द कंपाउंड हॅज फिक्स्ड रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स. जर NaCl असेल तर NaCl जर असेल तर काय असणार? 1:1 रेशो असणार. त्याला म्हणायचं स्टायचियोमेट्रिक रेशो. त्याला काय म्हणायचं? स्टायचियोमेट्रिक रेशो. स्टायचियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट मध्ये मेंटेन राहतोच, मात्र नॉन स्टायचियोमेट्रिक मध्ये तो 1:1 NaCl मध्ये तसा येत नाही, 2:1 येत नाही, मग तो असा येतो. राईट. फिक्स्ड राहत नाही, व्हेरी होतो, बदलतो. ओके. स्टायचियोमेट्रिक आणि नॉन स्टायचियोमेट्रिक मधला फरक कळाला का? फिक्स्ड रेशो स्टायचियोमेट्रिक मध्ये राहतो, नॉन स्टायचियोमेट्रिक मध्ये फिक्स्ड रेशो राहत नाही. चलो आता बाळा त्यातला आपल्याला काय बघायचं आहे? त्यातला आपल्याला बघायचं आहे स्टायचियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. कसला डिफेक्ट बघायचा बाळा? स्टायचियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. स्टायचियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. ओके. आता स्टायचियोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट अगेन क्लासिफाइड into 4 types. What is vacancy? Number 1. Number 2, interstitial defect. Number 3, Schottky defect. And number 4 is Frankel defect. So we are talking about only first two now, vacancy and interstitial. तर बाळा इथं मी पहिल्यांदा नाव देतो व्हॅकन्सी. राईट. व्हॅकन्सी डिफेक्ट. आणि इथं नाव देतो बाळानो इंटरस्टिशियल. आता इंटरस्टिशियलचा अर्थ काय? पार्टिकलच्या मधली रिकामी जागा. आता इथं तुम्हाला कदाचित रिकामी जागा जास्त दिसत असेल, ऍक्च्युअली सॉलिड मध्ये नसते. ते तुम्हाला समजण्यासाठी फक्त डायग्राम ड्रॉ केलेले आहे. पार्टिकल फक्त थोडेसे लांब दाखवले समजण्यासाठी. आता व्हॅकन्सी आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट आता हे कुणामध्ये आढळतात? ऑकर इन. कुणामध्ये आढळतात? ऑकर इन बाळानो इलेमेंटल सॉलिड. कुठं आढळतात? इलेमेंटल सॉलिड मध्ये आढळतात. इलेमेंटल सॉलिड हे कुठं आढळतात? हे पण बाळानो इलेमेंटल सॉलिड मध्ये आढळतात. कुठं आढळतात? इलेमेंटल सॉलिड मध्ये आढळतात. ओके. चला आता बाळानो व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे बाळानो स्टायचियोमेट्रिक व्हॅकन्सी डिफेक्ट आपल्याला बघायचं आहे. स्टायचियोमेट्रिक व्हॅकन्सी डिफेक्ट आपल्याला बघायचं आहे. आता मी काय करतोय बघा, स्टुडंट म्हणजे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. या ठिकाणचे 2 स्टुडंट बाळानो सरांना विचारून कुठेतरी गेले, बाहेर गेले, प्रार्थना चालू आहे, उभं राहिले. त्यातले 2 स्टुडंट निघून गेले. म्हणजे काय तयार झाली? काय तयार झाली बाळानो? तर इथं तयार झाली या ठिकाणी, आणि या ठिकाणी काय तयार झाली? व्हॅकन्सी तयार झाली. काय तयार झाली? व्हॅकन्सी तयार झाली. व्हॅकन्सी पॉइंट डिफेक्ट अरायजेस ड्यू टू राईट मिसिंग ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. आता विद्यार्थी ज्या जागेवरती उभा राहतो, पार्टिकल ज्या जागेवरती उभा राहायला पाहिजे त्या जागेला काय म्हणायचं? लॅटाईस साइट म्हणायचं. काय म्हणायचं? लॅटाईस साइट म्हणायचं. म्हणजे तुम्ही ज्या बेंचवरती बसता त्या बेंचवरची बसण्याची जागा म्हणजे काय? लॅटाईस साइट. त्या लॅटाईस साइट वरचे पार्टिकल स्टुडंट उठून निघून गेलेत, लेक्चर हॉल मधून बाहेर गेलेत. मग त्यांच्या जागेवरती काय तयार झाली? व्हॅकन्सी तयार झाली. म्हणून त्याला कसला डिफेक्ट म्हणायचं? व्हॅकन्सी डिफेक्ट. सो डिफेक्ट
arises due to missing of constituent particles atoms from their lattice site. Lattice site म्हणजे कळलं का? तुमची बसण्याची जागा. त्या जागेवरून तुम्ही उठून गेला, बरोबर. The defect arises due to missing of constituent particles from their lattice site, creating, आणि ते निघून गेल्यामुळे काय तयार झाली? वॅकन्सी तयार झाली. क्रिएटिंग वॅकन्सी इज कॉल्ड ॲज वॅकन्सी डिफेक्ट. द डिफेक्ट arises due to missing of constituent particles from their lattice site is called as vacancy defect. Is called as what? Vacancy defect. आता वॅकन्सी डिफेक्ट मध्ये नो हा तयार कसा होतो? फॉर्म्ड बाय हिटिंग. वॅकन्सी डिफेक्ट इज फॉर्म्ड बाय हिटिंग. वॅकन्सी डिफेक्ट इज फॉर्म्ड बाय हिटिंग. आता मला सांगा, पार्टिकल कमी झाले, डेन्सिटी वरती इफेक्ट काय होतो तो आपल्याला बघायचा आहे. डेन्सिटीचे बघा इक्वेशन काय? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. रूम मधले स्टुडंट 2-4 स्टुडंट बाहेर निघून गेले, त्यामुळे रूम काही छोटी होत नाही, रूम तेवढीच राहते. क्रिस्टल तेवढाच राहतो. पार्टिकल निघून गेले म्हणून क्रिस्टल लहान झाला असं होत नाही. क्रिस्टलचं व्हॉल्यूम चेंज होत नाही. पण काय चेंज होणार सांगा मला? आयन्स, ॲटम्स, राईट, पार्टिकल्स आर मिसिंग. पार्टिकल बाहेर निघून गेले म्हणजे वजन काय होणार? कमी होणार. बाळांनो, ड्यू टू वॅकन्सी डिफेक्ट मास डिक्रीजेस, व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. पण मास कमी झाल्यामुळे डेन्सिटी काय होईल? डेन्सिटी नो डिक्रीजेस. डेन्सिटी काय होते? डिक्रीजेस. देयर इज मिसिंग ऑफ कॉन्स्टंट पार्टिकल्स. ड्यू टू मिसिंग ऑफ कॉन्स्टंट पार्टिकल मास डिक्रीजेस but volume remains same and hence no density decreases. What about interstitial point defect? Interstitial point defect आपल्याला किती प्रकारे तयार करता येतो ते इथं मी तयार करतो बघा. हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इथलेच आहेत. हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपली जागा बदलून इथं गेले, आपली जागा बदलून इथं गेले. मग हा जो ही जी जागा, या जागेला काय म्हणायचं? इंटरस्टिशियल स्पेस म्हणायचं. काय म्हणायचं बाळांनो? इंटरस्टिशियल स्पेस. आणि ते इंटरस्टिशियल स्पेस मध्ये कोण जाऊन बसलेला आहे? स्वतःच पार्टिकल. बेंच, ज्या बेंचवरती तुम्ही बसता तिथं न बसण्याच्या ऐवजी तुम्ही जिथं हात ठेवता तिथं जर जाऊन तुम्ही बसला तर कुठला डिफेक्ट तयार झाला? इंटरस्टिशियल डिफेक्ट तयार झाला. आता इंटरस्टिशियल डिफेक्ट कधी तयार होतो? जर नो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपली लॅटाईस साइट सोडून इंटरस्टिशियल साइट. आता इंटरस्टिशियल साइट कुणाला म्हणतात? द एम्प्टी स्पेस इन बिटवीन कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. वाईड म्हणतो आपण त्याला, वाईड, टेट्राहेड्रल वाईड, ऑक्टाहेड्रल वाईड. जर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ह्या कुठल्या तरी वॉइड मध्ये जर जाऊन बसला तर काय होतं बाळांनो? इंटरस्टिशियल डिफेक्ट तयार होतो. काय डिफेक्ट तयार होतो? इंटरस्टिशियल डिफेक्ट तयार होतो. मगाशी डायग्राम मी आपण दाखवली होती. लाईन डिफेक्ट साठी मी ती चेंज करतो आणि ही डायग्राम बाळांनो मी पूर्णपणे करतो, लिहितो इथं, बरोबर, राईट? ठीक आहे. आता डायग्राम बाळांनो तयार झाली. बघा, इथला एक पार्टिकल आपली जागा बदलतो आणि इंटरस्टिशियल साइडला जाऊन बसतोय. इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणतो आपण. ओके, आता बाळांनो हे पार्टिकल जाग्यावरतीच आहेत. हे सर्व पार्टिकल जाग्यावरतीच आहेत. अजून एक एक्स्ट्रा पार्टिकल आला आणि इंटरस्टिशियल साइडला जाऊन बसला. एक्स्ट्रा पार्टिकल आलेला आहे आणि तो बाळांनो इंटरस्टिशियल साइडला जाऊन बसलेला आहे. दिस इज एक्स्ट्रा पार्टिकल आहे. कसला पार्टिकल आहे? एक्स्ट्रा पार्टिकल जाऊन तो तिथं बसलेला आहे. ओके, इथलाच पार्टिकल उठलेला आहे आणि इथं जाऊन बसलेला आहे. इथला पार्टिकल निघाला आणि इथं जाऊन बसलेला आहे. त्यामुळे इथला पार्टिकलची संख्या काही कमी जास्त झालेली नाही, तेवढीच राहिलेली आहे, बरोबर. पण इथं एक एक्स्ट्रा आला त्यामुळे काय होईल? ऑब्विसली वजन वाढेल आणि मग डेन्सिटी वरती काहीतरी फरक होईल. इथं डेन्सिटी वरती काय फरक होणार नाही. आता बाळांनो परत एकदा बघूया. या इंटरस्टिशियल डिफेक्टची डेफिनेशन काय आहे? दुसऱ्या शब्दाने सुरुवात करतात सर. द डिफेक्ट arises due to missing of constituent particle from their lattice site. नुसतं एवढं म्हणून चालणार नाही, तेवढंच म्हणून थांबला वॅकन्सी होईल. Missing of constituent particle from their lattice site and occupies
and occupies interstitial space and occupies what interstitial space is called as interstitial defect is called as what लॅटाईट साइड सोडून बाहेर निघून जात नाही क्रिस्टल मध्येच आहे पण कुठे जाऊन बसला वाईड मध्ये जाऊन बसलेला आहे एम्प्टी स्पेस मध्ये जाऊन बसला आहे इंटरस्टिशियल स्पेस म्हणायचं बाळा त्याला त्याच्यामध्ये जाऊन बसलेला आहे तर कुठला डिफेक्ट झाला इंटरस्टिशियल डिफेक्ट झाला किती प्रकार होतो दोन प्रकार होतो तिथलाच पार्टिकल बाळानो इंटरस्टिशियल साइडला जाऊन बसला तर बाळानो तिथं हा एक प्रकार झाला आणि एक एक्स्ट्रा येऊन बसला इंटरस्टिशियल स्पेसला तरी सुद्धा इंटरस्टिशियल झाला तर इंटरस्टिशियल डिफेक्ट किती प्रकार होऊ शकतात दोन प्रकार होऊ शकतात एक्स्ट्रा येऊन आणि क्रिस्टल मधलाच इंटरस्टिशियल स्पेसला जाऊन बसला दोन प्रकार होऊ शकतं आता बाळानो याची आपल्याला माहिती बघायची हा इंटरस्टिशियल कुठल्या स्टेट मध्ये आढळतो इलेमेंटल ऑकर इन इलेमेंटल सॉलिड ओके आता बाळानो आपल्याला काय बघायचं आहे डेन्सिटी वरती याचा काय फरक होतो का आणि याचा डेन्सिटी वरती काय फरक होतो का आपल्याला बघायचं आहे डेन्सिटी नाउ वी आर टॉकिंग अबाउट रो डेन्सिटी ना आपण काय इक्वेशन रो म्हणतो आपण डेन्सिटीला ओके चलो आता बघा डेन्सिटी इज इक्वल टू काय मास अपॉन व्हॉल्यूम इथला पार्टिकल इथे गेला इथला पार्टिकल इथे गेला त्यामुळे मास इथे काय बदलणार नाही मास रिमेन्स कॉन्स्टंट व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट अँड हेन्स डेन्सिटी रिमेन्स कॉन्स्टंट याच्यामध्ये मात्र डेन्सिटी कशी राहील कॉन्स्टंट राहील इन दिस डिपेंड्स ए एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल त्यांच्यातला त्यांच्यासारखाच एक कॉन्स्टंट पार्टिकल इंटरस्टिशियल साइडला जाऊन बसला पण मात्र तो एक्स्ट्रा आहे त्यामुळं इथं काय होईल इथं मास अपॉन व्हॉल्यूम मास काय होईल वाढेल कारण की हा एक्स्ट्रा पार्टिकल आला त्यामुळं मास वाढेल व्हॉल्यूम मात्र कसं राहील कॉन्स्टंट राहील आणि त्यामुळं डेन्सिटी काय होईल डेन्सिटी बाळानो वाढेल बघा काय म्हणतोय वॅकन्सी मध्ये डेन्सिटी कमी होते या टाइप ऑफ इंटरस्टिशियल मध्ये डेन्सिटी काय होते वाढते ड्यू टू एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऑक्युपाइज इंटरस्टिशियल साइट इंटरस्टिशियल स्पेस ओके आणि नाव बघा आता दोन राहिलेत सायकोमेट्रिक मधले दोन कुठले राहिलेत स्कॉटकी आणि फ्रेंकल जनरली तुम्हाला वॅकन्सी इंटरस्टिशियल कोण विचारत नाही तुम्हाला विचारतं काय स्कॉटकी आणि फ्रेंकल डिफेक्ट तुम्हाला विचारले जातात आणि आता मी म्हणतोय काय सर्वांनी जरा काळजीपूर्वक लक्ष द्या सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या बाळानो इथं काय म्हणलो होतो मी ऑकरीन काय इलेमेंटल सॉलिड इथं सुद्धा इलेमेंटल सॉलिड आता म्हणतोय मी हेच डिफेक्ट इफ ऑकर इन आयोनिक सॉलिड कसल्या सॉलिड मध्ये इलेमेंटल सॉलिडच्या ऐवजी कुठल्या सॉलिड मध्ये आयोनिक सॉलिड आणि मग बाळानो नाव बदलतात स्कॉट वॅकन्सीच्या ऐवजी नाव काय येतं डिफेक्ट वॅकन्सी सारखाच पण आता काय झाला स्कॉटकी डिफेक्ट झाला आणि आता बाळानो इथं डिफेक्ट कुठला झाला इथं डिफेक्ट कोणता झाला एक्स्ट्रा इथं मात्र होत नाही इथं एक्स्ट्रा येत नाही मात्र लक्षात ठेवा इंटरस्टिशियल मध्ये एक्स्ट्रा येऊ शकतो फ्रेंकल मध्ये एक्स्ट्रा येत नाही हा झाला बाळानो फ्रेंकल डिफेक्ट आणि मग आता डेफिनेशन त्याच फक्त कटाने आणायन फक्त याच्या फॉर्म मध्ये म्हणायचं स्कॉटकी ओके आता इथं कोण असणार आहे आता स्कॉटकी तुम्ही म्हणताय आयोनिक म्हणताय ना स्कॉटकी म्हणजे तुम्ही काय म्हणताय सर आयोनिक आता बघा इथं हा एक पार्टिकल आणि हा एक पार्टिकल समजा जर आयोनिक म्हणत असाल तुम्ही वॅकन्सी म्हणजे थोडक्यात स्कॉटकी वॅकन्सी कधी इलेमेंटल तोच आयोनिक मध्ये काय होतो स्कॉटकी होतो मग इथं मी म्हणतो प्लस इथं म्हणतो मायनस प्लस मायनस इथं मायनस इथं प्लस मायनस प्लस हे मायनस आहे म्हणजे इथं काय असणार प्लस असणार इथं काय असणार मायनस असणार इथं काय असणार प्लस मायनस मायनस प्लस मायनस प्लस इथं काय असणार प्लस मायनस आणि आता काय करायचं बाळानो वॅकन्सीज आहे त्याचं रूपांतर काय झालं स्कॉटकी वॅकन्सी कोणामध्ये इलेमेंटल सॉलिड आयोनिक सॉलिड साठी काय स्कॉटकी इक्वल नंबर ऑफ अनायन अँड इक्वल नंबर ऑफ कटायन इथला मी काय करून टाकला इथला मी सीएल मायनस आहे थोडक्यात असं म्हणूया मायनस काढला तर मला दुसरा कुठला काय काढला पाहिजे प्लस काढला पाहिजे
इथला प्लस काढतो. म्हणजे ही कसली व्हॅकन्सी झाली? ही कसली व्हॅकन्सी झाली? व्हॅकन्सी झाली. पण ही कसली व्हॅकन्सी आहे? इथं प्लस आहे, मध्ये कोण असणार? मायनस. अनायन व्हॅकन्सी. कसली व्हॅकन्सी? अनायन व्हॅकन्सी. आणि ही कसली व्हॅकन्सी झाली? कटायन व्हॅकन्सी. काय झाली बाळांनो? कटायन व्हॅकन्सी. आणि मग आता डेफिनेशन करूया स्कॉटकी डिफेक्टची. द डिफेक्ट अरायजेस ड्यू टू मिसिंग. मग व्हॅकन्सी सारखंच आहे. तिथं मिसिंग फक्त ऍटम म्हणायचं, इथं म्हणायचं आयन्स. इक्वल नंबर ऑफ कटायन्स अँड अनायन्स आर मिसिंग फ्रॉम देअर लॅटाईस साइट, क्रिएटिंग अँड व्हॅकन्सीज इज कॉल्ड एज स्कॉटकी डिफेक्ट. कसला डिफेक्ट बघालो? स्कॉटकी डिफेक्ट. म्हणजे आपण स्कॉटकी डिफेक्टची डेफिनेशन काय केली? द डिफेक्ट अरायजेस ड्यू टू मिसिंग ऑफ इक्वल नंबर ऑफ कटायन्स अँड अनायन्स फ्रॉम देअर लॅटाईस साइट. तुमची बसण्याची जागा लॅटाईस साइट म्हणायचं त्याला. द डिफेक्ट अरायजेस ड्यू टू मिसिंग ऑफ इक्वल नंबर ऑफ कटायन्स and anions from their lattice site, thereby creating vacancies, are called as Schottky defect. It's called as what? Schottky defect. Schottky defect ची definition तुम्हाला कळाली? Okay, is called as what? Schottky defect. What about the Frenkel defect? मग फ्रेंकल डिफेक्ट सोपं आहे. मला सांगा, इथं आता तुम्ही आयोनिक म्हणताय, फ्रेंकलला सुद्धा आयोनिक म्हणताय. याचा अर्थ काय झाला बघा. याचा अर्थ समजा मी इथे दिलं प्लस मायनस. ओके, इथे देतो मी प्लस मायनस प्लस. ओके, प्लस मायनस प्लस. सर तुम्ही असं का म्हणताय? कारण की जागा कोणी सोडलेली आहे? जागा सोडलेली आहे प्लसनं. जागा कोणी सोडलेली आहे? प्लसनं जागा सोडलेली आहे. आणि प्लसनं जागा का सोडतो त्याचं मी उत्तर तुम्हाला नंतर देतो. प्लस मायनस. इथं काय असणार? मायनस प्लस मायनस प्लस. इथं काय असणार? इथं प्लस मायनस मायनस. याच्याऐवजी याला जागा सोडायला हवी आपण, याला. ओके, हा इथं गेला असं. ओके, आणि हा पार्टिकल इथं गेला. आता वरती दिल्या मायनस प्लस. इथं प्लस आहे म्हणजे इथं प्लस मायनस फिनिश. आणि आता फ्रेंकल तयार झाला. आता काय म्हणतोय बघा, प्लस जागा सोडतोय, मायनस जागा सोडत नाही. का सोडत नाही? कारण की पाहतो द साइज ऑफ कटायन इज स्मॉलर दॅन साइज ऑफ अनायन. जनरल स्टेटमेंट, द साइज ऑफ कटायन इज स्मॉलर दॅन साइज ऑफ अनायन. आणि मग मला सांगा, रिकामी जागा कशी असणार आहे? छोटी असणार आहे. जे पार्टिकल रिकामी जागा तयार करतात त्या रिकाम्या जागेमध्ये छोटा पार्टिकल बसणार का मोठा पार्टिकल बसणार? ऑब्विसली छोटा पार्टिकल बसणार आहे. याचा अर्थ इंटरस्टिशियल स्पेसला जाऊन कोण बसणार आहे? इंटरस्टिशियल स्पेसला जाऊन कटायन बसणार आहे. युजली कोण जाऊन बसतं? कटायन बसतं. आणि मग बघालो इथं काय म्हणणार आपण? इथं म्हणणार अनायन, कटायन, आयन आपली लॅटाईस साइट सोडतो, इंटरस्टिशियल स्पेसला जाऊन बसतो आणि मग डिफेक्ट तयार होतो. त्या डिफेक्टला काय म्हणायचं बाळानो? फ्रेंकल डिफेक्ट म्हणायचं. काय म्हणायचं? आता युजली कटायन बाळानो जागा सोडतो. कटायनच का सोडतो? कटायनची साईज कशी असते? लहान, त्यामुळे तो इझिली जागा सोडतो आणि इंटरस्टिशियल स्पेसला जाऊन बसतो. आणि मग बाळानो मला इथं लिहिता येईल, काय म्हणता येईल? फ्रेंकल डिफेक्ट. द डिफेक्ट अराइज ड्यू टू मिसिंग ऑफ आयन. युजली कोणतं? कटायन. मिसिंग ऑफ आयन, युजली कटायन ब्रॅकेट मध्ये मिसिंग ऑफ आयन, युजली कटायन फ्रॉम देअर लॅटाईस साइट and occupies a position in interstitial site, interstitial space is called as Frenkel defect. Is called as what? Frenkel defect. मग बाळांनो इथं काय तयार झाली? व्हॅकन्सी. राईट, इथं काय झाली तयार? व्हॅकन्सी तयार झाली. बरोबर. आणि हा जो पार्टिकल कटायन आहे, ही जागा सोडून इथं गेला, तो कुठं गेलाय? कटायन occupies interstitial space. Cation occupies interstitial space. Okay, so what is my Frenkel defect? The defect arises due to missing of ion, usually cation, from their lattice site and occupies interstitial space is called as Frenkel defect. Is called as कसला defect बाळांनो? Frenkel defect. These both defect. आता फ्रेंकल म्हणजेच कोण? थोडक्यात इंटरस्टिशियल. इंटरस्टिशियल कधी म्हणायचं? इलेमेंटरी सॉलिड.
आणि इंटरडिशन इन आयोनिकला काय म्हणायचं? फ्रँकल. आता बघा हे दोन्ही डिफेक्ट कुठे आपल्याला आढळतात? आयोनिक सॉलिड मध्ये आढळतात, बरोबर. आयोनिक सॉलिड मध्ये आढळतात. त्यासाठी बघा कंडिशन काय आहे? व्हॉट इज द कंडिशन फॉर द फॉर्मेशन ऑफ स्कॉटकी अँड द फॉर्मेशन ऑफ फ्रँकल? फ्रँकलचं बघूया म्हणजे हे तुम्हाला लगेच कळेल. फ्रँकलचं काय म्हणतोय बघा. इथं कंडिशन नंबर 1. ओके, इथं कटाईनची साईज लहान असते, आनायनची साईज कशी असते? मोठी असते. डिफरन्स कसा असतो? डिफरन्स इन साईज ऑफ कटायन अनायन कसा असतो? लार्ज असतो. डिफरन्स इन साईज ऑफ कटायन अँड अनायन कसा असतो? लार्ज असतो. इथं द साईज ऑफ कटायन अनायन जवळपास कशी आहे? कटायन थोडक्यात लहान असतं पण जवळपास साईज कशी आहे? सेम आहे. म्हणजे इथला डिफरन्स कसा आहे? डिफरन्स कसा आहे? स्मॉल आहे. डिफरन्स कसा आहे? स्मॉल आहे. म्हणजे पहिला पॉइंट काय? फॉर स्कॉटकी डिफेक्ट कंडिशन द फॉर द फॉर्मेशन ऑफ स्कॉटकी डिफेक्ट the size difference between cation and anion is very small. Here the size difference between cation and anion is large. आता बघा हा जर मी भागाकार घेतला, दुसरा पॉइंट म्हणतोय, हा जर मी भागाकार घेतला, काय भागाकार घेतला? कटायन डिवायडेड बाय अनायन, त्याला काय म्हणतो आपण? रेडियस रेशो. हा भागाकार नियरली इक्वल टू काय येतो? 1 येतो. एक पेक्षा फार कमी येत नाही. थोडासा एक पेक्षा कमी पण फार कमी येत नाही. ही दुसरी कंडिशन आहे. म्हणजे रेडियस रेशो अप्रॉक्सिमेटली इक्वल टू व्हॉट? अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1. अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1. नॉट फार बिलो दॅन 1. नॉट फार बिलो दॅन 1. नाव हियर द रेडियस रेशो, the ratio of cation to the ratio of radius of cation to the radius of anion. मग इथं हा कटायन असणार आहे, खाली कोण असणार आहे? अनायन असणार आहे. भागाकार कसा येतो? फार लेस दॅन 1. लेस दॅन 1. राईट राईट. किंवा फार कमी येतो असं म्हणूया. एक पेक्षा फार कमी येतो, एक पेक्षा कमी असतो. नियरली इक्वल टू 1 हा एक पेक्षा कमी असतो. आता बघा रेडियस रेशो जर तुम्ही लास्ट लेक्चर बघितला असेल, ऍज रेडियस रेशो इन्क्रीजेस कोऑर्डिनेशन नंबर इन्क्रीजेस. याचा अर्थ तिसरी गोष्ट मी म्हणेन, इथं रेडियस रेशो जास्त येतो, कोऑर्डिनेशन 1 ला किती असतो? ऑक्टाहेड्रल. राईट. 732 पर्यंत रेशो असेल तर ऑक्टाहेड्रल. त्याच्यावरती काय असतं? क्यूबिक. कोऑर्डिनेशन नंबर किती असतो? 8. आणि 8 म्हणजे कसा आहे? लार्ज कोऑर्डिनेशन नंबर. इथं कसा म्हणणार आपण? लेस कोऑर्डिनेशन नंबर. इथं काय असतो? लार्ज कोऑर्डिनेशन नंबर. आता एक कोऑर्डिनेशन नंबर कशावर डिपेंड असतं? साईज ऑफ कटायन. जेवढं कटायनची साईज मोठी तेवढा कोऑर्डिनेशन नंबर बाळांनो मोठा असतो. जेवढी कटायनची साईज लहान असते कोऑर्डिनेशन नंबर कमी असतो. आणि आता बाळांनो फ्रॅजेंट्स रूल चौथा आपण इथं पॉइंट दिला. चौथा पॉइंट कोणता? फ्रॅजेंट्स रूल नुसार काय म्हणतोय? सर्वांनी लक्ष द्या. साईज ऑफ कटायन स्मॉल आहे, आनायनची साईज मोठी आहे आणि त्यामुळे हा कटायन काय करतो? इकडच्या आनायनकडचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे विड्रॉ करतो आणि त्यामुळे त्याचा शेप काय होतो? बदलतो. हे इलेक्ट्रॉन इन बिटवीन आले म्हणजे कोणतं कॅरेक्टर आलं? कोव्हॅलंट कॅरेक्टर आलं. इकडं कॅरेक्टर कुठलं जास्त असतं? इकडं कॅरेक्टर आयोनिक जास्त असतं, इथं कोव्हॅलंट जास्त असतं म्हणजे आयोनिक कॅरेक्टर कमी असतं. बघा काय म्हणतोय मी? आयोनिक कॅरेक्टर जास्त असतं, इकडे आयोनिक कॅरेक्टर कमी असतं. सो आयोनिक कंपाउंड्स हॅव्हिंग हाय आयोनिक कॅरेक्टर शोज स्कॉटकी डिफेक्ट. आयोनिक कंपाउंड्स हॅव्हिंग लेस आयोनिक कॅरेक्टर शोज फ्रँकल डिफेक्ट. व्हॉट आर द एक्झाम्पल्स? आता बघा कटायन मोठं पाहिजे आणि कटायन मोठं पाहिजे. कटायन कोण तयार करतात? कटायन मेटल्स आर इलेक्ट्रॉन डोनर्स अँड दे फॉर्म कटायन्स. मग कुठला मेटल मोठा असणार आहे? कॉलम नंबर 1 चा मेटल कसा असणार आहे? मोठा असणार आहे. अँड एक्झाम्पल्स एक्झाम्पल काय असणार आहेत बघा? एक्झाम्पल्स आर AgBr. एकमेव इथलं एक्झाम्पल आहे, दोघांच्या मध्ये कॉमन असते AgBr. इथं पाहिजे अल्कली मेटल, अल्कली NaCl, KCl. They shows Schottky defect. Here examples are, एक्झाम्पल कुठले असतं? AgBr कॉमन आहे, लक्षात घ्या. इथला AgBr, इथला AgBr. AgBr इज कॉमन. AgBr इज कॉमन.
आणि मग कुठला असणार बाळांनो AgCl AgI ZnS आणि काय घेऊ शकतो मी कॅल्शियम F2 राईट. These are the examples of Frenkel defect. त्यांच्यामध्ये कटांची साईज कशी असते लहान असते, आणांची कशी असते मोठी असते. इकडं जवळपास दोघांची साईज कशी असते सेम असते. हे महत्वाचे मुद्दे आहेत. आणि मग पाहणं स्कॉटकी डिफेक्ट झाल्यामुळं डेन्सिटी वरती काय परिणाम होतो. सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे डिफेक्ट कुठला नसेना इलेक्ट्रिक न्यूट्रॅलिटी इज मेंटेन. आपण मगाशीच म्हणलं होतं. आणि मग पाहणं मला शेवटी बघायचं आहे व्हॉट अबाउट द डेन्सिटी. Vacancy, equal number of cations and anions are missing. आयन्स निघून जातात, मास निघून जातं. मास काय होईल कमी होईल. as the density is equal to mass upon volume, mass decreases, volume remains constant, automatically density decreases. Here density is equal to what? Mass upon volume. इथं काय होतं बाळांनो mass remains constant, volume remains constant, density remains constant. इथं काय मास बदलत नाही. एका ठिकाणचा पार्टिकल दुसऱ्या पहिल्या बेंचवरचा विद्यार्थी दुसऱ्या बेंचवरती बसतो त्यामुळे काय मास हॉल मधलं मास काय बदलत नाही. काय तो पार्टिकल बाहेर निघून जात नाही. स्कॉटकी मध्ये पार्टिकल विद्यार्थी बाहेर निघून जातात. हॉल मधलं विद्यार्थ्याचं वजन काय होतं कमी होतं. मास डिक्रीजेस, डेन्सिटी काय होते बाळांनो डिक्रीज होते. स्कॉटकी मध्ये डेन्सिटी डिक्रीज होते. फ्रेंकल मध्ये डेन्सिटी कशी राहते कॉन्स्टंट राहते. याच्यावरती आपल्याला MCQs बघायचे आहेत. पहिल्यांदा आपण थेअरीचे सर्व पॉइंट्स आपण क्लिअर करणार आणि मग नेक्स्ट आपण त्याच्यानंतर व्हिडिओ बनवणार प्रिव्हियस एक्झाम क्वेश्चन्स. ओके सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. जर तुम्हाला आवडत असेल समजत असेल तर शेअर करायला विसरू नका. थँक्यू.